महिलेच्या वेशात चोरी करणाऱ्याला मालाड पोलिसांनी अटक केली। आरोपी दिवसा रेकी करायचा आणि रात्री चोऱ्या करायचा। आरोपीची मालाड, कांदिवली, बोरिवली या परिसरामध्ये चोरी त्याने केलेली होती। तर आरोपीकडून 36 तोळे हिऱ्यानं जडवलेले सोन्याचे दागिने, 1 किलो चांदी, बँकेत 13 लाख रुपये किमतीचे रक्कम, सोने वितळवण्याचे यंत्र, घर फोडण्यासाठी वापरलेले शस्त्र, 41 लाख रुपये किमतीचा हातोडा जप्त करण्यात आलेला आहे। त्याने बिहारमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये आणि मालवणीत घर खरेदी करण्यासाठी 6 लाख रुपये रोख दिले। या सर्व वस्तू मालाड पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या घरी व्हिजिट केली असता त्या ठिकाणी सोनं, चांदी, जे दागिने वितळवण्याची मशीन सुद्धा आम्हाला मिळाली आणि बऱ्यापैकी मालमत्ता आम्हाला रिकव्हर करण्यात यश आलेलं आहे। जो आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्याच्याकडनं आमच्या मालाडमधल्या गुन्ह्यातली सुद्धा प्रॉपर्टी रिकव्हर झालेली आहे आणि त्याशिवाय जवळपास 36 तोळे सोनं त्याच्याकडनं वेगवेगळ्या गुन्ह्यातलं रिकव्हर करण्यात आलेलं आहे। त्याशिवाय त्याच्या बँकेमध्ये 13 लाख रुपये जमा असल्याची पण माहिती मिळालेली आहे आणि मालवणी परिसरामध्ये घर घेण्यासाठी सुद्धा ऍडव्हान्स म्हणून 6 लाख रुपये त्याने दिलेलं आहे। एवढ्या मालमत्तेचा आतापर्यंत आम्हाला शोध लागलेला आहे आणि अधिक तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।